सुरुवातीला बातमी औरंगजेबाच्या कबरी संदर्भातली, कारण या मुद्द्यावरनं आणि या कबरीवरनं महाराष्ट्रात नवा वाद निर्माण झालाय। ही कबर महाराष्ट्रातनं उखडून टाकण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात, तर इच्छा नसून सुद्धा या कबरीला संरक्षण देण्याचं नेमकं कारण काय हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्ट केलंय। त्यामुळे कबरीचा वाद, त्यावरनं होणारी आंदोलनं आणि कबर खरंच उखडणं शक्य आहे का, या सगळ्याबद्दलचा विशेष रिपोर्ट पाहूया। ज्या औरंग्याने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करून करून त्यांना संपवलं, त्याची ती कबर आपल्याकडे कशाला पाहिजे? अब बताइए कि कब चढ़ेगा बुलडोजर, कभी टूटेगी औरंगजेब की कब्र। काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन होऊ देणार नाही। काय दुर्दैव आहे, ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतं। महिमा मंडन होईल तर ते छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं होईल, औरंगजेबाच्या कबरीचं होणार नाही। औरंगजेबाच्या कबरीवरनं राज्यातलं राजकारण तापलंय आणि समाजकारण ढवळू पाहत आहे। अधिवेशन काळात अबू आझमींनी औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारं विधान केलं आणि वादाची ठिणगी पडली। त्याचं सदस्यत्व रद्द करा। या वक्तव्यामुळे आझमींचं अधिवेशनातनं निलंबनही झालं। होयचे बहुमत आहे। पण त्यानंतर औरंगजेबाच्या कबरीचा वाद नव्यानं उफाळून आला। महाराष्ट्र आणि देशभरातल्या हिंदूंवरती जुलूम करणाऱ्या क्रूर शासक औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातनं उखडून टाकण्याची मागणी सध्या टिपेला पोहोचली आहे। आणि याच कारणासाठी आज नागपूर, पुणे, संभाजीनगर आणि कोल्हापुरात विविध ठिकाणी आंदोलनं पाहायला मिळाली। औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण करण्याला आक्षेप घेत बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेनं आक्रमक पवित्रा घेतला। औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातनं नेस्तनाबूत करण्याची मागणी करत हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। खुलताबादेतनं औरंगजेबाची कबर न हटवल्यास बाबरीची पुनरावृत्ती करण्याचा इशाराही दिला गेलाय। जो औरंग्या हिंदू द्वेष्टा होता, सर्वसामान्य भारतीय नागरिकांचा द्वेष करणारा, इथल्या परंपरांचा द्वेष करणारा, अशा औरंग्याची कबर महाराष्ट्रात काय पूर्ण भारत देशात असू नये। ज्या प्रकारे बाबरी मस्जिदीचा ढाचा उद्ध्वस्त करण्यात आला, त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये सरकारला आम्ही सूचित करून छत्रपती संभाजीनगरकडे कूच करू आणि औरंग्याची जी काही कबर त्या ठिकाणी आजही अस्तित्वात आहे ती उद्ध्वस्त करण्याचं काम बजरंग दलाचा कार्यकर्ता हा येणाऱ्या काळामध्ये करणार आहे। कुठलीच घाण नको, कोणाला घाण पाहिजे असेल तर त्यांच्या औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी राजकारणी सुद्धा आक्रमक झाले। औरंगजेबाची कबर उखडण्याची मागणी नरेश म्हस्केंनी थेट लोकसभेत केली होती, तर ही कबर महाराष्ट्राऐवजी पाकिस्तानात नेण्याचा सल्ला नितेश राणेंनी दिला। एकीकडे महायुतीचे नेते या मुद्द्यावरनं गल्लीपासून दिल्लीपर्यंत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतात, तर दुसरीकडे काही नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे। ज्या औरंग्याने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करून करून त्यांना संपवलं, त्याची ती कबर आपल्याकडे कशाला पाहिजे? काही लोकांना ती मोठी आठवण म्हणून वाटते, पण आम्हाला ती घाण हिंदू समाज म्हणून आम्हाला नको आहे। आम्हाला असे कुठलीच चिन्ह नको जे आमच्या स्वराज्याच्या विरोधात जे उभे राहिले, ती कुठलीच घाण नको। कोणाला घाण पाहिजे असेल तर त्यांच्या पाकिस्तानमध्ये घेऊन जावं। या सर्व ज्या कबरी आहेत आणि थडगी आहेत त्याचं संरक्षण कशा करता हा मुद्दा, त्याकरता ASIच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत जे सांभाळतात त्याचा पुन्हा एकदा सर्वे व्हायला पाहिजे आणि पुन्हा एकदा आढावा बैठक घेऊन ही औरंगजेबासारखी जी काही कबरी आहेत त्या नष्ट केल्या पाहिजेत। त्याचं फक्त त्या ठिकाणी थडगं असलं पाहिजे की जे महाराष्ट्रामध्ये आम्ही औरंगजेबाला गाडलं एक निशाणी म्हणून त्याचं एक थडगं त्या ठिकाणी ठेवण्यात यावं। बाकी त्या ठिकाणी एवढा खर्च आणि बडेजाव ठेवण्याची मला वाटते आवश्यकता नाही। औरंगजेबाच्या कबरीवरनं वाढत्या विरोधाचा अंदाज घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या कबरीबद्दलची सरकारची भूमिका स्पष्ट केली आणि काहीही झालं तरी महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होणार नाही आणि जर कुणी प्रयत्न केले तर ते चिरडून टाकू असा थेट इशाराही त्यांनी दिला।
काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन होऊ देणार नाही. काय दुर्दैव आहे, ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतं. महिमा मंडन होईल तर ते छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं होईल, औरंगजेबाच्या कबरीचं होणार नाही. औरंगजेब आणि त्याच्या कबरीवरनं महाराष्ट्रात वाद होण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी या मुद्द्यावरनं राजकीय आणि सामाजिक वाद रंगले. आता कबर उखडून टाकण्याच्या इशाऱ्यानंतर कबर परिसरामध्ये मोठा बंदोबस्त तैनात केला गेलाय. त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीवरनं सुरू झालेला हा सगळा वाद सरकार कसा हाताळणार आणि कोणतं पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि ज्या औरंगजेबाच्या कबरीवरनं हा सगळा वाद निर्माण झालाय त्या कबरीचा इतिहास नेमका काय तो आपण पाहूया. 3 मार्च 1707 नगर जिल्ह्यामध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगरपासनं 25 किलोमीटर अंतरावरती खुलताबाद आहे आणि याच खुलताबादेत औरंगजेबाची कबर आहे. औरंगजेबाच्या इच्छापत्रानुसार गुरुच्या कबरी शेजारीच औरंगजेबाची कबरही बांधली गेली. औरंगजेबाचा मुलगा आझमशहानं 1707 ही कबर बांधली आणि या कबरीसाठी 14 रुपये आणि 12 आणेंचा खर्च आला होता. 1904 ते 5 या सालामध्ये लॉर्ड कर्झनकडनं या कबरीवरती मार्बल ग्रिल बसवण्यात आलं आणि सजावट केली गेली. मग 1958 सालच्या कायद्याद्वारे ASI कडनं आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडनं या कबरीला संरक्षण पुरवलं गेलं आणि कायद्यानुसार राज्य सरकारला कबरीबाबत निर्णयाचा अधिकार दिलेला नाही. स्मारकांना जर कुठलं नुकसान पोहोचवलं गेलं तर कारवाई सुद्धा होण्याचा इशारा दिला गेलाय. आणि पुढच्या